नमस्कार भावानो, मी डॉक्टर प्रीती. एक असा प्रश्न जो अनेक पुरुषांच्या मनात सतत घोळत असतो, पण ते कोणालाच उघडपणे विचारू शकत नाहीत. माझा आकार पुरेसा आहे का? माझी जोडीदार माझ्यासोबत समाधानी होईल का? जर तुम्हालाही हीच चिंता आतल्यात सतावत असेल आणि तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण या विषयावरचं सगळं सत्य उलगडणार आहोत. आकाराचं टेन्शन, सत्य की भ्रम? शारीरिक आकार हा असा एक विषय आहे ज्यावरून पुरुष आतल्या आत खूप टेन्शन घेतात. मनातल्या मनात विचार करत राहतात की माझा आकार कमी तर नाही ना, मी कमी पडतोय का, माझी जोडीदार मला इतर कोणाशी तुलना तर करणार नाही ना, आणि याच भीतीमुळे ते स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात. पण नेमकं सत्य काय आहे? काय खरंच स्त्रिया आकार बघून पारखतात? काय मोठा आकार असणं हेच सर्वस्व आहे की खरा गेम काही वेगळाच आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्त्रियांच्या मनात या विषयाबद्दल नेमका काय विचार असतो, त्यांच्या काय अपेक्षा असतात, खरंच आकार महत्त्वाचा असतो की अजून काही गोष्टी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच सुरू करूया. इंटरनेटवरील चित्रपट विरुद्ध वास्तव. भावांनो, एक गोष्ट समजून घ्या, खऱ्या आयुष्यातील गोष्टी इंटरनेटवरील अडल्ट चित्रपटांसारख्या नसतात. तिथे कॅमेरा अँगल्स, एडिटिंग आणि खोट्या अपेक्षा असतात. ते फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेले असतात. त्यातून त्यांना पैसे मिळतात, पण तुमच्या खऱ्या नात्यामध्ये असं काहीही नसतं. इथे गोष्टी खूप वेगळ्या असतात. स्त्रियांसाठी खरोखर काय महत्त्वाचं असतं? बऱ्याचशा स्त्रियांना फक्त शारीरिक आकार महत्त्वाचा वाटत नाही, त्यांच्यासाठी खालीय गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. तुमची वागणूक, तुम्ही तुमच्या जोडीदाराला कसं फील करवताय, तुमचं तिच्याप्रती आणि इतरांप्रती असलेलं वागणं कसं आहे. आत्मविश्वास, तुमच्यात किती आत्मविश्वास आहे. भावनिक जवळीक, शारीरिक जवळीकच्या वेळी तुम्ही तिला स्वतःशी किती जोडलेलं फील करवताय. काही स्त्रियांसाठी या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. पण आता याचा अर्थ असाही नाही की आकाराचा काही भागच नाहीये, तो नक्कीच आहे, पण तेवढा नाही जेवढा तुमच्या डोक्यात बसवला गेला आहे. शारीरिक रचना समजून घ्या. तुम्हाला माहितीये, बरेच पुरुष काय विचार करतात की जर माझा आकार मोठा नसेल तर माझ्या जोडीदाराला समाधान मिळणार नाही. हे अगदी चुकीचं आहे. कारण समजून घ्या, क्लिटरिस म्हणजे भगांकुर, स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये समाधान आणि उत्तेजनाचा जो भाग असतो ना, तो बाहेरच्या बाजूला असतो. याला क्लिटरिस म्हणतात. आणि तिथे 8000 पेक्षा जास्त नसांची टोके म्हणजे नर्व एंडिंग्ज असतात. योनी, जिथे प्रवेश होतो त्या आतल्या खोलीचा समाधानाशी थेट संबंध नसतो. उदाहरणाने समजून घ्या, ही संपूर्ण योनी मार्ग आहे आणि क्लिटरिस बाहेरच्या बाजूला वरती असतं. त्यामुळे जेव्हा तिथून स्पर्श होत जातो तेव्हा सुरुवातीलाच तिला उत्तेजना येते. खूप आतपर्यंत जाणं म्हणजे कोणती मोठी गोष्ट नाही. आत जाणं ठीक आहे, पण जे मुख्य उत्तेजन आहे ते बाहेरच सुरुवातीच्या 2-3 इंचांमध्येच मिळून जातं. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की आकार खूप मोठा असला पाहिजे, खूप आतपर्यंत गेला पाहिजे, तर भावांनो, अशी काहीही गरज नसते. मोठ्या आकाराचे तोटे. मोठा आकार नेहमीच समाधान देईल असं नाही, उलट बऱ्याचदा यामुळे त्रास होऊ शकतो. जसे की तुमच्या जोडीदाराला वेदना, जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो. त्यामुळे मोठा आकार असेल तरच जोडीदार समाधानी होईल हे खूळ आधी डोक्यातून काढून टाका. शरीर नाही तर या गोष्टी नोटीस केल्या जातात. तुम्ही असा विचार करता ना की स्त्री सर्वात आधी तुमच्यात काय बघते, तर ती तुमचे शरीराचे भाग अजिबात बघत नाही. ती काय बघते? तुम्ही घाबरलेले आहात की आत्मविश्वासाने भरलेले आहात. तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये लगेच घाबरता की शांतपणे ती परिस्थिती हाताळता. जवळीक साधताना तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेताय की फक्त स्वतःच्याच समाधानावर लक्ष केंद्रित करताय, की मला तर करायचंच आहे आणि समोरच्याचा विचारच करत नाही. जर ती या सर्व गोष्टी बघत असेल ना, तर भावांनो, शारीरिक आकार वाढवण्याच्या फंदात पडण्यापेक्षा या गोष्टींमध्ये सुधारणा करण्यावर भर द्या. जवळीक ही फक्त शारीरिक नसते, तिथे एक मानसिक जवळीक सुद्धा निर्माण करावी लागते. आकार आणि नातं तुटण्याची भीती. पुरुषांच्या मनात जी एक भीती बसलीये ना की आकार छोटा असेल तर नातं टिकणार नाही. भावांनो, नातं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेला बर्फ नाहीये ज्याला टिकून राहण्यासाठी फ्रीजरचीच गरज पडेल. नातं अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचा एकमेकांवर असलेला विश्वास, तुमची एकमेकांसोबतची वागणूक, तुम्ही एकमेकांशी किती मनमोकळेपणाने बोलता, एकमेकांची किती काळजी घेता, तुमचा भावनिक ओलावा आणि कम्फर्ट लेवल. जर ते फक्त आकारावर अवलंबून असतं ना, तर आतापर्यंत कितीतरी नाती कधीच संपली असती. मानसिक आरोग्य आणि भीती. जर पुरुष नेहमी आपल्या आकारावरून स्वतःला कमी लेखत राहिला, नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करत राहिला, सतत भीतीत राहिला, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या बेडरूममधील क्षमतेला पूर्णपणे खराब करून टाकतात. आत्मविश्वासाने राहा यार. बऱ्याचदा प्रॉब्लेम आकाराचा नसतोच, तुमचा डळमळीत झालेला आत्मविश्वास हा खरा प्रॉब्लेम असतो.
जेव्हा तुम्ही अशा भीतीमध्ये असता तेव्हा ताठरतेमध्ये अडचण येते, लवकर स्खलन म्हणजे शीघ्र पतन होते, जवळीक साधताना भीती वाटते, शारीरिक संबंधाची इच्छाच कमी होऊन जाते. कारण जसा तुम्ही विचार कराल तसंच तुमच्यासोबत होईल. तुमची मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. मी चांगला वेळ देऊ शकतो, माझा आकार योग्य आहे आणि मी माझ्या जोडीदाराला समाधानी करू शकतो, हा आत्मविश्वास बाळगा. मोजमाप बंद करा. काही लोक टेपने स्वतःचा आकार मोजून स्वतःलाच कमी समजायला लागतात की छोटा तर नाहीये ना. हे समजून घ्या की तुमची जोडीदार असा काही विचार करत नसते. ती विचार करते की समोरचा व्यक्ती मला समजून घेतोय की नाही, तो मला सुरक्षित फील करवतोय की नाही, तो माझ्याशी मनाने जोडलेला आहे की फक्त शारीरिक गरजेपुरता सोबत आहे. तिला शारीरिक गरजांपेक्षा भावनिकरित्या जोडलेलं फील करवा. आरोग्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमची ताकद कमी असेल, शरीरात अशक्तपणा असेल, तर बऱ्याचदा यामुळे ताठरता टिकवून ठेवण्यात अडचण येते. चांगल्या आरोग्यासाठी या गोष्टी नक्की करा. पुरेशी झोप. 7 ते 8 तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम. शरीराला जेवढं सक्रिय ठेवाल तेवढं रक्ताभिसरण चांगलं होईल आणि ताठरताही चांगली येईल. ताणतणाव मुक्ती. ताणतणाव प्रत्येकालाच असतो, तो हाताळायला शिका. ध्यान करा, तुमचे छंद जोपासा. व्यसनांपासून दूर राहा. दारू आणि धूम्रपान बंद करा. तुम्ही म्हणता ना आम्ही कधीतरी पितो, पण ते शरीरात शोषलं जातंय ना. त्यामुळे जितकी तुमची जीवनशैली स्वच्छ ठेवाल तितकं ते तुमच्या आणि जोडीदारासाठी चांगलं राहील. पूर्व क्रीडेचं महत्त्व. स्त्रियांना फक्त प्रवेश नको असतो. मी असं म्हणत नाहीये की त्यांना अजिबातच नको असतं, पण फक्त तेवढं नको असतं. त्यांना वाटतं की तुम्ही चांगला वेळ पूर्व क्रीडेसाठी द्यावा, तुम्ही त्यांना योग्य प्रकारे स्पर्श करावा, मनमोकळेपणाने त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा माराव्यात, त्यांना मोकळं फील करावं. यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा त्यांना अधिक आनंद मिळेल. पण काही लोक काय करतात, शर्यत चालू करतात की नाही मला तर पळायचंच आहे, मला घाई आहे, आणि मग तिथूनच सुरू होतो तुमचा आकाराचा प्रॉब्लेम. भावांनो, आधी तिला कम्फर्टेबल करा, सगळं आपोआप चांगलं होईल. निष्कर्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला. सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका, स्वतःची तुलना कधीही इंटरनेट, सोशल मीडिया किंवा अडल्ट चित्रपटांची करू नका. त्यात कोणतीही सत्यता नसते. सामान्य शरीर हे सामान्यच असतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो. तिथे फक्त पैसे कमवण्यासाठी हे सगळं खोटं दाखवलं जातं. तज्ज्ञांची मदत घ्या. पण तरीही जर तुम्हाला खरंच एखादा वैद्यकीय त्रास असेल, जसं की वेदना होणं, ताठरतेमध्ये अडचण येणं, भीतीचा त्रास असणं किंवा नात्यामध्ये अडचणी येत असतील आणि हे खूप काळापासून चालू असेल, तर नक्कीच एका तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगते, अशाच मजेशीर पद्धतीनं डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी रुग्णांना समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक वैद्यकीय लैंगिक तज्ज्ञ म्हणजे क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये दवाखाने आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये रुग्ण तपासतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही भीतीपोटी किंवा तुलनेमुळे स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण नातं हे आकारावर चालत नाही, तर ते तुमच्या आत्मविश्वासावर, सामंजस्यावर आणि भावनिक ओलावावर अवलंबून असतं. तर भावांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की आकार महत्त्वाचा नसतो, जोपर्यंत एखादा मोठा वैद्यकीय आजार नसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या त्या पुरुष मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट नक्की करा. मी डॉक्टर प्रीती भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.